नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आपण आपल्यासाठी ज्या टॉप 5 साइट्स निवडलेल्या आहेत त्या फक्त पोझिशनच्या बेसिसवर निवडलेल्या आहेत। नियरिंग पोझिशन साइट कोणत्या आहेत म्हाडामध्ये, जे पूर्ण पुणे म्हाडाच्या मंडळामध्ये पूर्ण साइटचा आपण यावर विचार केलेला आहे आणि पीसीएमसी आणि पुणे दोन्ही महानगरपालिका हद्दीतील सर्व साइटचा जो टॉप पोझिशन मध्ये आहेत, म्हणजे यांचं पोझिशन लवकरात लवकर मिळणार आहे। फक्त याच साइटचा आपण यामध्ये विचार केलेला आहे। तर व्हिडिओला एंड पर्यंत जरूर पहा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉन हे बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि आपल्या मित्रांसोबतही शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल। तर व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी एक छोटीशी माहिती आपण देणार आहोत की आपण म्हाडा लॉटरीसाठी फॉर्म भरून देण्याची व्यवस्था आपल्यासाठी केलेली आहे। आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला संपर्क करू शकता, तुम्हाला खात्रीशीरपणे रजिस्ट्रेशन आणि ऍप्लिकेशन करून मिळेल। यासाठी जी कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत ती आपण स्क्रीनवर पाहू शकता। आधार कार्ड, पॅन कार्ड हे दोन्ही पती पत्नी दोघांचं पण लागेल। अगर तुम्ही मॅरिड असाल तर डोमिसाइल सर्टिफिकेट हे मोस्ट कंपल्सरी आहे। इन्कम सर्टिफिकेट किंवा ITR आपल्याला दोन्हीपैकी एक कोणतंही चालतं आणि तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा आपल्याला याची आवश्यकता लागणार आहे रजिस्ट्रेशनसाठी। तर या सर्व कागदपत्रांची व्यवस्था झाल्यानंतरच मला कॉल करा। तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। 5 नंबरला जी साइट आहे जी की रेडी पोझिशन आहे आणि 2024 मध्ये याचं पोझिशन आहे, तर ती आहे स्कीम कोड 845 आणि 846 जॉय विले हडपसर, जी की शेवाळवाडी या लोकेशनला ही साइट आहे। यामधील 845 ही OC रिसिव्ड आहे, म्हणजे पूर्ण कंप्लीशन सर्टिफिकेट यांना मिळालेलं आहे आणि 846 ही 2024 मध्येच त्याचं पोझिशन आहे। त्यामुळे ह्या रेडी पोझिशन साइट आहेत दोन्ही पण, आणि या दोन्हीमध्ये 129 आणि 129 दोन्हीमध्ये मिळून 260च्या आसपास घरे देण्यात आलेली आहेत। LIG इन्कम ग्रुप साठी ही स्कीम आहे। त्यांचं कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे 535 स्क्वेअर फूट, म्हणजे कार्पेट एरिया सुद्धा खूप जास्त चांगला आहे 1 BHK च्या तुलनेने। आणि याची जी बेसिक कॉस्ट ठेवण्यात आलेली आहे ती आहे 19,75,000 रुपये। आता याची थोडक्यात माहिती आपण पाहूया। याचा तुम्ही फ्लोर प्लॅन पाहू शकता कशा पद्धतीने आहे। हा अशा पद्धतीने एका फ्लोरला जवळजवळ यामध्ये कोणत्याही फ्लॅटला तुम्ही पाहू शकता की बाल्कनी देण्यात आलेली नाहीये, त्यामुळेच या साइटचा व्हिडिओ सुद्धा आपण बनवलेला नव्हता। आणि हा तिथला 1 BHK जो आहे त्याचा फ्लोर प्लॅन आहे। तुम्ही पाहू शकता की हॉल आणि किचन एकदम अटॅच आहे। टॉयलेट सुद्धा खूप वाईट गोष्ट आहे की हॉलमध्ये दिसतंय आणि बेडरूम एक सेपरेट फक्त देण्यात आलेला आहे आणि 2च खिडक्या आहेत हॉल आणि किचन मिळून। त्यामुळे हा फ्लोर प्लॅन तर आपल्याला काही आवडलेला नाहीये, पण रेडी पोझिशन आपण फक्त क्रायटेरिया पकडलेला आहे त्यामुळे हा आपल्या टॉप 5 मध्ये येतो। त्यानंतर 4 नंबरला जी आपण साइट निवडलेली आहे ती आहे प्रिसिडिया या नावाची स्कीम आहे। कोंडवामध्ये ही लोकेशनला ही स्कीम आहे। त्याचा स्कीम कोड आहे 848। ही स्कीमचं पोझिशन, या स्कीमचं पोझिशन सुद्धा 2024 लाच आहे ॲज पर रेरा। ऍक्च्युअल साइट आपण याची व्हिजिट केलेली नाहीये, पण ॲज पर रेरा फक्त आपण याची माहिती तुम्हाला देत आहोत की LIG इन्कम ग्रुप साठी स्कीम आहे, ज्यामध्ये 1 BHK 23 देण्यात आलेले आहेत, ज्यांचा कार्पेट एरिया 430 स्क्वेअर फूट एवढा ठेवण्यात आलेला आहे। आणि याची बेसिक कॉस्ट जी आहे जी म्हाडाकडून ठेवण्यात आलेली आहे ती 16 ते 18 लाखच्या आसपास आहे। आणि या साइट बद्दल रेरावर सुद्धा याचा फ्लोर प्लॅन उपलब्ध नाहीये आणि म्हाडाच्या वेबसाईटवर सुद्धा याचा एक्झॅक्ट फ्लोर प्लॅन आपल्याकडे उपलब्ध नाहीये, त्यामुळे याची जास्त माहिती आपल्याला नाहीये। पण हे फक्त पोझिशन 2024 मध्ये आहे एवढीच फक्त आपल्याला माहिती आहे। त्यानंतर 3 नंबरला जी आपण साइट निवडलेली आहे ती आहे न्याती डिफेन्स एन्क्लेव, जी की मोहम्मदवाडी मध्ये ही साइट आहे। ही साइट सुद्धा ॲज पर रेरा 2024 मध्येच याचं पोझिशन आहे। यामध्ये 1 BHK देण्यात आलेले आहेत, ज्यांना 2-2 बाल्कनी देण्यात आलेले आहेत। लोकेशन आहे मोहम्मदवाडी। ही बेसिक माहिती तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकता। डेट ऑफ कंप्लीशन जे आहे ते 21/12/2024 आहे। याचा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, असणार आहे, तुम्ही रेफर करू शकता। ज्यामध्ये प्रत्येक फ्लोरला 4 फ्लॅट्स आहेत आणि या बिल्डिंग मध्ये एक लिफ्ट आणि एकच स्टेअरकेस देण्यात आलेली आहे। हा जो आहे हा याचा प्रोजेक्टचा पूर्ण मास्टर प्लॅन आहे। तर ह्या ज्या 2 बिल्डिंग्स आहेत, जसे की तुम्हाला मी मॅपमध्ये पण दाखवले, ते सर्व 4 BHK आहेत या बिल्डरचे, जे की ज्यांची किंमत जवळ करोडमध्येच आहे, सर्व 1.5 करोड 2 करोड अशा किमती याच्या आहेत। आणि याच्याजवळ आपली ही म्हाडाची साइट आहे। ही जी बिल्डिंग आहे ही म्हाडा प्लस कमर्शियल अशी देण्यात आलेली आहे।
हा जो रोड तुम्हाला मी दाखवला की पूर्ण झाडीवाला रोड हा आहे, ही बिल्डिंग आहे आणि हा मध्ये इंटरनल रोड वगैरे देण्यात आलेला आहे. तर आपण याचा जो बिल्डिंगचा प्लॅन आहे, फ्लोर प्लॅन आहे, तो पाहूया कसा आहे. तुम्ही पहा की फर्स्ट टू 7th फ्लोर प्लॅन म्हणजे 1 ते 7 सर्व सेमच आहे. सर्व फ्लॅट्स एकच पद्धतीने बांधलेले आहेत. आणि इथं महत्त्वाचे म्हणजे बघा, इथं मित्रांनो बाल्कनी देण्यात आलेली आहे 1 BHK ला सुद्धा, आणि खूप चांगल्या एरियामध्ये हा फ्लॅट आहे. याच्यात आपण प्लॅन पाहूया कशा पद्धतीने आहे. आता यामध्ये तुम्ही पाहू शकता की प्रत्येक फ्लोअरला 4 फ्लॅट देण्यात आलेले आहेत. 1, 2, 3 आणि 4, आणि एकच जिना देण्यात आलेला आहे आणि एकच लिफ्ट देण्यात आलेली आहे. टोटल 7 फ्लोअरची ही बिल्डिंग आहे आणि मध्ये हा 2.8 बाय 3.25 मीटरचा पॅसेज देण्यात आलेला आहे आणि समोरासमोर 4 डोर्स आहेत. म्हणजे एकदम लय किचकट नाही आहे प्लॅन, एकदम साधं सरळ बनवलेलं आहे. आपण यामध्ये एका फ्लॅटचं कोणतं डायमेन्शन पाहूया तुम्हाला एक अंदाज देण्यासाठी. तर बघा, इथून एंट्री आहे हॉलला, हे आपला मधला पॅसेज आहे. इथून एंट्री केल्यानंतर हा हॉल आहे, लिव्हिंग रूम. लिव्हिंग रूमचं जे माप आहे ते जवळजवळ 9.5 बाय 16.5, म्हणजे असं 16.5 आणि असं 9.5 आहे माप. भरपूर मोठा हॉल देण्यात आलेला आहे. आणि हॉलला जी बाल्कनी आहे ती 9.5 बाय 4 अशी बाल्कनीचं माप, असं पद्धतीने बाल्कनीचं माप देण्यात आलेलं आहे. आणि इथे तुम्हाला पहा की डायनिंगसाठी पण छोटासा एरिया देण्यात आलेला आहे 1 बाय 2.25 मीटरचा. इथं हा कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. नंतर इथे किचन आहे. किचन जे आहे ते जवळजवळ 6.5 बाय 8.5 या मापाचं किचन आहे. आणि किचनला ड्राय बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे, म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे. आणि त्याचं ड्राय बाल्कनीचे माप आहे ते 6.8 बाय 4, म्हणजे 4 फूट बाल्कनी सुद्धा, ही लांबी 4 फूट आहे. ही सुद्धा एक चांगली बाब आहे की 2 बाल्कनी इथे आपल्याला मिळालेल्या आहेत. आणि इकडून तुम्ही इथे बेडरूमला गेल्यानंतर बेडरूमचं जे माप आहे ते 10 बाय 9 असं या बेडरूमचं माप देण्यात आलेलं आहे. आणि इथं दुसरं एक टॉयलेट बाथरूम देण्यात आलेले आहे, जे की बेडरूमला अटॅच सुद्धा आपण म्हणू शकतो, कारण बेडरूमचा दरवाजा जो आहे इथं देण्यात आलेला आहे, त्यामुळे हे बेडरूमला अटॅचच म्हणता येईल. आणि हे सुद्धा एक सफिशियंट मापाचं टॉयलेट बाथरूम इथे देण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता की सर्व फ्लॅटचं ते माप सारखेच आहे. आणि प्लॅन हा अतिशय छान आहे. एरिया सुद्धा एकदम मस्त आहे, एकदम पूर्ण असा डिफेन्स, म्हणजे एकदम चांगला परिसर आहे. पूर्ण एकंदरीत सगळ्या हायफाय सोसायटी वगैरे या एरियामध्ये आहेत. आणि फर्स्ट फ्लोर पण सेम असाच प्लॅन आहे. त्यामध्ये जे खाली जे आहेत ते दुकान गाडी वगैरे पण यामध्ये कमर्शियल देण्यात आलेले आहेत. आता मार्केट रेट कंपॅरिझन करायचं म्हटलं तर इथं बिल्डरचा फ्लॅट जो आहे तो मी सांगितलं जसं की मॅपमध्ये की करोडोमध्ये त्याची किंमत आहे. आणि ते फ्लॅट सुद्धा 4 BHK आणि खूप मोठे आहेत, त्यांना फॅसिलिटी खूप जास्त आहेत. तरी या एरियामध्ये जो मार्केट रेट चालू आहे तो 10 ते 12,000 पर स्क्वेअर फूट ते 15,000 स्क्वेअर फूट सुद्धा आहे. आणि हा जो रेट आहे यामध्ये भरपूर त्यांना ॲम्युनिटी सुद्धा देण्यात आलेले असतात, त्यामुळे म्हाडाच्या फ्लॅटशी याचं कंपॅरिझन करणं थोडं चुकीचं ठरेल. पण एक मार्केटचा या एरियामध्ये अंदाज असावा की आपण या एरियामध्ये फ्लॅट घेऊ शकतो का नाही, यासाठी मी इथला रेट सांगत तुम्हाला आहे. आणि याच पद्धतीने म्हाडाचा रेट तुम्ही बघितला की याच एरियामध्ये म्हाडाचे फ्लॅट्स आहेत याच प्रोजेक्टमध्ये. तर तो म्हाडाचा फ्लॅट आहे 430 कार्पेट एरिया त्याचा आहे, जो की 16.27 लाख आहे. आणि ॲडिशनल चार्जेस जरी पकडले तर ह्या 19 लाखापर्यंत तुम्हाला अंदाजे 19 लाखापर्यंत हा फ्लॅट जाऊ शकतो. आणि अगर याचा पर स्क्वेअर फूट रेट आपण काढला तर 4,400 एवढा याचा पर स्क्वेअर फूट रेट पडतो. तर हा रेट जो आहे हा आपल्यासाठी अफोर्डेबल आहे. पण या एरियामध्ये अगर तुम्ही दुसरा फ्लॅट घ्यायला गेला तर तुम्हाला 12 ते 15,000 किंवा 10,000 पर्यंत सुद्धा किंमत मोजावी लागू शकते. आता याचे ॲडव्हान्टेजेस पाहूया आपण काय काय आहेत. तर या मुख्यत्वे हा 1 BHK फ्लॅट असून याला 2 बाल्कनी देण्यात आलेल्या आहेत, म्हणजे एक बाल्कनी आहे हॉलला आणि एक किचनला आहे. याचा प्लॅन सुद्धा चांगला आहे, सुसज्ज असा प्लॅन आहे. रेट सुद्धा तुम्ही पाहिला की आपण रेट कंपॅरिझन तुम्हाला सांगितलेलं आहे, रेट सुद्धा चांगला आहे इथे. आणि हा एरिया सुद्धा खूप चांगला आहे, खूप मोठमोठ्या सोसायटी आसपास आहेत. फक्त एकच यामध्ये डिसएडव्हान्टेज वाटते की सेपरेट बिल्डिंगमध्ये म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करा आणि तुम्ही ह्या प्रोजेक्टसाठी नक्की अप्लाय करू शकता.
कारण हा रेरानुसार तर हा रेडी टू पोझिशन हा असायला पाहिजे डिसेंबर एंडपर्यंत. तुम्ही आता पाहिलं की आता ऑक्टोबर महिन्यात चालू आहे, म्हणजे 2 महिने त्याचं पोझिशन असायला पाहिजे. तर तुम्ही पोझिशनला लवकर पाहिजे असेल तर नक्की या साईटला अप्लाय करा. तर धन्यवाद, भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यानंतर 2 नंबरला जी आपण साईट निवडलेली आहे ॲज पर रेडी पोझिशन ती आहे कासा इम्पेरिया, जे की वाकडमध्ये आहे. आणि ह्या साईटचा सुद्धा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तुम्ही तो सुद्धा रेफर करू शकता. याचं ही पोझिशन 2024 मध्येच आहे आणि ही सुद्धा आपण पोझिशनच्या बेसिसवरच साईट निवडलेली आहे. त्यामुळे ही आपली 2 नंबरला ही साईट आपल्या टॉप 5 मध्ये येते. याची बेसिक माहिती तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर हा या कासा इम्पेरिया साईटचा मास्टर प्लॅन आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं ही बिल्डिंग आहे स्क्वेअर शेपमध्ये, रेक्टँगल शेपमध्ये, जे की बिल्डरची आहे पूर्ण रेसिडेन्शियल. इथे ऑलरेडी सर्व लोक राहत आहेत. आणि ही जी बिल्डिंग आहे कोपऱ्यामध्ये दिसते, तर ही बिल्डिंग आहे ती म्हाडासाठी आणि कमर्शियल आणि रेसिडेन्शियल सुद्धा आहे. आणि ही बघा की यातून पूर्णपणे वेगळी आहे आणि याला इथं गेट सुद्धा आपण जसं की तुम्हाला मॅपवर दाखवलं की याला गेट सुद्धा वेगळं आहे. त्यामुळे याला अमेनिटीज वगैरे काही वापरायला नसणार आहेत. तर आता आपण याचा फ्लोर प्लॅन पाहूया कसा आहे. तर हा याचा फ्लोर प्लॅन आहे. थोडं फक्त आपण कोणत्याही एका फ्लोअरचा बघूया, सर्व फ्लोअर सारखेच आहेत. आता हा याचा पूर्ण फ्लोअर प्लॅन आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता की एका फ्लोअरला 1, 2, 3 आणि 4 फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत. एका फ्लोअरला 4 फ्लॅट्स आहेत. हा मध्ये 1.5 मीटरचा असा सी आकाराचा पॅसेज आहे. समोरासमोर फ्लॅटचे डोर्स आहेत, इकडे समोर आहेत. आणि तुम्ही एक वेगळी गोष्ट यामध्ये पाहू शकता की प्रत्येक फ्लॅट हा वेगळा आहे. म्हणजे 2 फ्लॅटमध्ये मध्ये स्पेस सोडण्यात आलेला आहे. म्हणजे प्रत्येक फ्लॅटची भिंत कोणतीही कॉमन नाही, सर्वांना पूर्णपणे वेगळी देण्यात आलेली आहे. असं का आता केले याचं आपल्याला सांगता येणार नाही, पण प्रत्येक फ्लॅट हा पूर्णपणे वेगळा आहे. अशा तुम्ही पाहू शकता 2 लिफ्ट आहेत या आणि 2 स्टेअरकेस देण्यात आलेले इथं आहेत. आणि आता आपण येतो कोणत्याही एका फ्लॅटचा आता डायमेन्शन्स कसे आहेत. आपण हा सेंटरचा फ्लॅट पाहूया. हा तुम्ही पहा की इथं पॅसेज मधून आल्यानंतर इकडून 2 समोर फ्लॅट्स आहेत. त्यामध्ये इथून हॉलला एंट्री आहे, लिव्हिंग रूमला. आणि लिव्हिंग रूम मध्ये एंट्री नंतर हा प्रशस्त हॉल आहे. हॉलचं माप जे आहे 10.5 बाय 14.25 असं हॉलचं माप आहे. आणि प्रत्येक ठिकाणी तो हॉललाच बाल्कनी देण्यात आलेली आहे. आणि बाल्कनी सुद्धा चांगली आहे. ही रोड साईडला आहे बाल्कनी सर्व फ्लॅटची. तर या साईडला रोड आहे, रोड साईडला बाल्कनी आहे. तर बाल्कनीचं माप जे आहे ते 10.5 बाय 4.5 असं माप आहे बाल्कनीचं. चांगली बाल्कनी सुद्धा चांगली मोठी देण्यात आलेली आहे. आणि इथंच आतमध्ये किचन आहे. याला किचनचं माप जे आहे 7 बाय 7.5 आहे. आणि हे 1 मीटर वाढवून म्हणजे 10 बाय 7.5 असं किचन, असा मापाचं किचन इथं देण्यात आलेलं आहे. ही ड्राय बाल्कनी म्हणून इथं मेन्शन आहे, पण ही ड्राय बाल्कनी नाही, ऍक्च्युअली पूर्ण ही एनक्लोज बाल्कनी आहे. हे पूर्ण किचनच आहे आणि इथं विंडो त्याला देण्यात आलेली आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकता की या साईडला सेपरेट टॉयलेट बाथरूम देण्यात आले. हे टॉयलेट सेपरेट आहे आणि बाथरूम सेपरेट आहे. दोन्ही पण सफिशियंट एकदम मापाचे आहेत. आणि इकडे या साईडला बेडरूम आहे, जे की बेडरूमचं माप आहे 10 बाय 11 मापाची बेडरूम आहे. बेडरूम सुद्धा चांगली ओके आहे, साईज मध्ये एकदम छोटी नाहीये. इकडे बेडरूमला विंडो आहे सर्व बेडरूम्सला. आणि इथं एक वॉर्डरोब स्पेस देण्यात आलेला आहे. तुम्ही तुमचे कपाट फर्निचर बनवून घेऊ शकता किंवा तयार सुद्धा इथं कपाट ठेवू शकता. तर अशा पद्धतीने हा पूर्ण 1 BHK चा प्लॅन आहे. डायमेन्शन्स अशा पद्धतीने तुम्हाला पूर्णपणे आपण सांगितलेले आहेत. तर सर्व फ्लॅट जे आहेत ते सारख्याच मापाचे आहेत, काहीच फरक नाही. रेसिडेन्शियल सुद्धा त्याच मापाचा आहे आणि महालात सुद्धा त्याच मापाचा आहे. आता हा जो रोड आहे तो आपण कासा इम्पेरिया साईडकडे चाललेलो आहोत. तर त्या रोडचा पण आपण थोडासा व्हिडिओ बनवलेला आहे. समोर जी राईट साईडला बिल्डिंग दिसते ती कासा इम्पेरिया ही बिल्डिंग आहे. आता आपण इथं साईटवर आलेलो आहोत.
तर ही जी समोरची बिल्डिंग आहे आणि हे जे मेन गेट दिसतंय हे कासा इम्पेरिया यांचं गेट आहे, मेन गेट. आणि ही जी बिल्डिंग आहे ही कासा इम्पेरियाची वाकडवाली म्हाडाची बिल्डिंग आहे. तर तुम्ही पाहू शकता की बिल्डिंगचं पूर्ण काम कंप्लीट झालेलं आहे जवळपास. सर्व कलर वगैरे सर्व आतून सुद्धा आपण तुम्हाला हे पूर्ण फ्लॅट वगैरे दाखवणार आहोत. हा समोरचा त्याचा रस्ता आहे. तर चला आता आपण थोडंसं आत जाऊन पाहूया की कशा पद्धतीने आहे. तर आता आपण गेटमधून आत आलेलो आहोत. त्यांनी आपल्याला अलाउ केलेलं आहे आत जाण्यासाठी. तर ही बिल्डिंग आहे, तुम्ही पाहिलं की राईट साईडला म्हाडा बिल्डिंग आहे. ही भव्य अशी उंच एकदम आहे. हे त्यांचं मेन गेट आहे. आणि या साईड डाव्या साईडला जी आहे ती आता आपण हे पाहू शकता की ते झाडांचं वॉल कंपाऊंड असल्यासारखं आहे. म्हणजे म्हाडा बिल्डिंग ही थोडीशी वेगळी करण्यात आलेली आहे सोसायटीपासून. याचा अर्थ की तुम्हाला इथे अमेनिटीज वगैरे वापरायला भेटणार नाहीत. आता आपण त्या झाडांमधून आत आलेलो आहोत. बिल्डिंग पहा की असं एवढं, या बिल्डिंगसाठी एवढाच मागचा जो ओपन एरिया आहे हा आहे. आणि या साईडला जी आहे समोर पत्रे दिसत आहेत ते या बिल्डिंगसाठीचं वेगळं गेट देण्यात आलेलं आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की ह्या बिल्डिंगला पूर्णपणे वेगळं गेट आहे. वॉचमननं आपल्याला ही गोष्ट सांगितलेली आहे की ह्या बिल्डिंगला इकडून गेट आहे आणि त्या साईडने याला ऍक्सेस नाही. तर आता आपण बिल्डिंगच्या आतमध्ये जाऊन पाहूया की 1 BHK कसा आहे. हा जिना बघा तुम्ही, एकदम जिना सफिशियंट मापाचा आहे. हा मधला पॅसेज आहे जो की 1.5 मीटर आहे. आता इकडे या साईडला 2 फ्लॅट्स आहेत समोरासमोर, जसं की मी तुम्हाला फ्लोर प्लॅन मध्ये पण सांगितलेलं आहे. आणि हा जो आहे मधला गॅप, जसं मी तुम्हाला सांगितले फ्लोर प्लॅन मध्ये सुद्धा की प्रत्येक फ्लॅटची भिंत वेगळी आहे. म्हणजे कॉमन भिंत नाही आहे कुठल्याही फ्लॅटला, सर्व फ्लॅटच्या भिंती वेगवेगळ्या आहेत. आता हा प्लॅन असा का केला याची आपल्याला आयडिया नाहीये. ह्या लिफ्ट्स वगैरे आहेत, थोडा अंधार इथं आहे. इकडे एक स्टेअरकेस आहे. आणि या साईडला 2 फ्लॅट्स आहेत, समोरासमोर यांचं डोर आहे. आणि इकडे पण तुम्ही पाहू शकता की मध्ये गॅप आहे असा दोन्ही भिंतींच्या मध्ये. तर आता आपण कोणताही आपण एक फ्लॅट पाहूया. आता हा या फ्लॅटमध्ये आपण जाऊन पाहूया कसा आहे. तर या फ्लॅटमध्ये तुम्ही एंट्री करताच बघा इकडं हॉलमध्ये एंट्री होती आपली. हा हॉल आहे इथला. आणि हॉलला लागून किचन आहे. आणि किचनला तुम्ही पाहू शकता की इकडे समोर विंडो देण्यात आलेली आहे. आणि किचनला कुठेही ड्राय बाल्कनी नाही. जसं की मी तुम्हाला सांगितलं की ड्राय बाल्कनीचा समावेश ते किचन एरियामध्ये म्हणजे एनक्लोज टाईप बाल्कनी ती आहे. आणि हॉलला जे बघा तुम्ही की सर्व 1 BHK ला हॉलला गॅलरी देण्यात आलेली आहे, बाल्कनी आहे. आणि बाल्कनी सुद्धा एकदम चांगल्या व्यवस्थित मापाची आहे, सुसज्ज अशी आहे. समोर तुम्हाला ग्लास वगैरे लावलेले पण दिसेल. काम पण एकदम स्टँडर्ड दिसते सर्व. आणि हे समोर रस्त्याकडेला आहे, रस्त्याच्या साईडला बाल्कनी आहे सर्व फ्लॅटची. एकदम व्यवस्थित मापात आहे बाल्कनी सुद्धा. आणि या साईडला तुमचे टॉयलेट आणि बाथरूम आहे, जे की दोन्ही सेपरेट आहे. थोडासा इथं अंधार आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नाहीये. आपण लाईट फ्लॅश लाईट ऑन करून दाखवतो. हे टॉयलेट आणि बाथरूम दोन्ही सेपरेट देण्यात आलेलं आहे. कामाचा दर्जा पहा की एकदम, मला तर मटेरियल तर सगळं याचं स्टँडर्ड एकदम वाटत आहे सर्व. आणि इकडे आपली फर्स्ट फ्लोअरची जी बेडरूम आहे त्या साईडला इकडे थोडासा नाही का बाल्कनी टाईप मध्ये आहे. पण इथून खिडकीतून बघा, माझा मित्र तिथे उतरला पण आहे खाली खिडकीतून जाऊन, मग तुम्ही ते ऍक्सेस करू शकता. आणि ते वॉर्डरोबसाठी सुद्धा जागा देण्यात आलेली आहे बेडरूम मध्ये, आपण पाहिले तसं. त्यातून दुसरा 1 BHK पाहूया कसा आहे. समोरच त्याच्या आहे, तोच ओपन पण आहे, तोही जरा पाहूया कसा आहे. हा पण जो तसाच आहे, सेम माप आहे याचं सुद्धा, जसं की आपण आपल्याला फ्लोअर प्लॅन मध्ये पूर्ण सांगितलेलं आहे.
आता याला जी खिडकी आहे, आता त्याला आपण पाहिलं की किचनला खिडकी कोणत्या साईडला होती, याला थोडीशी या साईडला आहे खिडकी, म्हणजे खिडकी फक्त इकडं किंवा तिकडं अशा पद्धतीने आहे, पण किचनला खिडकी आहे, ही सुद्धा एक चांगली इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ही बाल्कनी वगैरे एकदम बघा तुम्ही, एकदम सफिशियंट, एकदम ओके आहे ती बाल्कनी सुद्धा. हे टॉयलेट आणि बाथरूम सेपरेट आहे, टॉयलेट आणि हे बाथरूम, आणि ही बेडरूम. आणि समोर जसं मी तुम्हाला सांगितलं की एक वॉर्डरोबसाठी एक जागा सुद्धा आहे बेडरूम मध्ये, आणि खिडकी सुद्धा एकदम मोठी आहे बेडरूमची सुद्धा, एकदम हवेशीर आहे सर्व. आता हे आपण बॅक साईडला आलो, म्हणजे याच्या पॅसेज मध्ये आपण पाहिलं तर या साईडला असं दृश्य आहे, या साईडला बिल्डिंग्स वगैरे आहेत बॅक साईडला. आणि हो, हा जो पॅसेजचा एरिया आहे हा स्वतः तुम्हाला बाल्कनी म्हणून यूज होऊ शकतो, कारण या साईडला तुम्ही पाहिले की 2च फ्लॅट्स आहेत, आणि हा पूर्ण एरिया 2 फ्लॅटनीच वापरायचा आहे, तर तिसरं कोणी इथे येणार नाही तिथे. त्यामुळे हा सुद्धा पॅसेज प्रत्येक फ्लोअरला त्या फ्लॅटनी वापरू शकतात. स्टेअर केसेस आणि ह्या इथे लिफ्ट्स आहेत 2. एकदम कामकाज एकदम ओके दिसत आहे. बघा तुम्ही, लिफ्ट सुद्धा काम वगैरे नाही का, एकदम स्टँडर्ड एकदम वाटत आहे असं. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण साईट व्हिजिट केलेली आहे. आता आपण मार्केट रेट कंपॅरिझन पाहूया. तर या ठिकाणी बिल्डरचा फ्लॅट जो आहे, जो की 2 BHK 620 स्क्वेअर फूटचा आहे, त्याची किंमत जवळपास 65 लाखापर्यंत आहे, जो की आपल्याला 10 ते 12,000 पर स्क्वेअर फूट या रेटने येतो मार्केटीतला. त्याच पद्धतीने अगर म्हाडाचा आपण फ्लॅट पाहिला तर 415 आपला कार्पेट आहे, 25 लाख किंमत त्याची म्हाडाने दिलेली आहे. ॲडिशनल चार्जेस आपण 3 लाख ॲज्युम केले, जे की कमी किंवा जास्त होऊ शकतात. आता ॲडिशनल चार्जेसमध्ये तुम्हाला मुख्यत्वे काय असतं की स्टॅम्प ड्युटी असते, रजिस्ट्रेशन जे की सगळ्यात जास्त जी असते ती स्टॅम्प ड्युटीज असते, 6-7% काहीतरी असते टोटल कॉस्टच्या. त्यानंतर असते रजिस्ट्रेशन चार्जेस, MSCV चार्जेस, म्हणजे तुम्हाला मीटर मिळतं त्याचे चार्जेस तुमच्याकडून बिल्डर घेत असतो. नंतर इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस, म्हणजे हे सुद्धा एक वेगवेगळे प्रकारचे चार्जेस बिल्डरकडून घेतले जातात. ही सर्व अमाऊंट मिळून तुम्हाला मी एक अंदाजे सांगितले की 3-4 लाखाच्या घरात जाते. तर ही सर्व किंमत धरल्यानंतर आपला जो पर स्क्वेअर फूट रेट येणार आहे तो आहे 6,746, म्हणजे एक 6-7 हजारच्या रेंजमध्ये पर स्क्वेअर फूट रेट येणार आहे. आणि ही किंमत तरी सुद्धा मार्केट रेटपेक्षा खूप कमी आहे. तर याचाच आपण पाहू शकता की म्हाडाचे फ्लॅट तुम्हाला नक्कीच परवडणारे असतात. आता याच्यावर अगर आपण ॲडव्हान्टेज पाहिले तर लोकेशन तर ह्याचं सुपर लोकेशन आहे. हिंजवडी आणि तुम्हाला वाकडच्या मध्ये लोकेशन हे आहे, तुम्ही दोन्ही साईडला ॲक्सेस करू शकता. रेडी पोझिशन आहे, हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला लॉटरी लागली की तुम्हाला रेडी त्याचा ताबा पण लवकरात लवकर मिळून जाईल. बाल्कनी सुद्धा याला आहे, आणि लेआउट सुद्धा याचा खूप चांगला आहे. आता डिसएडव्हान्टेज म्हणजे फक्त मला एवढेच वाटतंय की सेपरेट बिल्डिंग आहे, म्हणजे तुम्हाला कदाचित यामध्ये ॲमेनिटीजला ॲक्सेस नसणार आहे. त्यामुळे ॲमेनिटीज फक्त इथे तुम्हाला वापरायला भेटणार नाहीत. आणि या जी साईटची किंमत जी आहे मला थोडीशी जास्त वाटते, कारण बऱ्यापैकी आपण बघितली 1 BHK तर 20-22 लाखाच्या रेंजमध्ये आहेत, पण या फक्त 1 BHKची किंमत जी आहे ती 25 लाखाच्या रेंजमध्ये देण्यात आलेली आहे. थोडीशी मला किंमत जास्त वाटते, पण तरी पण ती मार्केट रेटपेक्षा नक्कीच खूप कमी आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओला एंडपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर या वर्षीच्या म्हाडाचे जे प्रोजेक्ट आहेत त्यामध्ये सर्व दृष्टीने एकच नंबरला हा एकच प्रोजेक्ट येतोय, जो की सर्वांना माहित आहे की कमलराज एथेन्स टॉप 5 मध्ये सुद्धा आपला हा 1 नंबरमध्ये आहे, आणि पोझिशनच्या दृष्टीने सुद्धा हा प्रोजेक्ट जो आहे 1 नंबरलाच आहे. याची बेसिक माहिती पण तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तसेच याचा डिटेल व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तुम्ही तोही रेफर करू शकता. हा प्रोजेक्ट खूपच छान आहे, एकदम चांगल्या लोकेशनला सुद्धा आहे, त्यामुळे हा मोस्ट अप्लाइड प्रोजेक्ट असणार आहे या वर्षीचा नक्कीच. तर तुम्ही अगर तुम्हाला इथं फ्लॅट हवा असेल तर तुम्ही नक्की या प्रोजेक्टसाठी अप्लाय करू शकता. तर याचा जो फ्लोअर प्लॅन आहे हा अशा पद्धतीने आहे. हा फ्लोअर प्लॅन तुम्हाला कुठेही मतलब म्हाडाच्या साईटवर सुद्धा नाहीये, साईटवर सुद्धा नाहीये. आता मी याची प्रत्यक्ष व्हिजिट केली होती, म्हणून मला या बिल्डरकडून हा प्लॅन मिळालेला आहे, आणि त्यांनी आपल्याला एक भरपूर माहिती सुद्धा दिली की कोणते फ्लॅट म्हाडासाठी आहेत. तर तिथे जी आपल्याला माहिती मिळाली आहे
ही जी सी विंग आहे, सी विंग मध्ये म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. तुम्ही पाहू शकता हे बाकी जे आहेत हे सर्व 2 BHK 3 BHK जर अशा पद्धतीने आहेत. आणि हे ज्या साईडला हे 3 फ्लॅट्स आहेत हे म्हाडासाठी त्यांनी ठेवलेले आहेत. तर हा मधला फ्लॅट जो आहे हा 1 BHK आहे आणि हे साईडचे 2 जे फ्लॅट्स आहेत ते 2 BHK आहेत, जे की म्हाडासाठीच आहेत. आता आपण याची साईज कशी आहे ती पाहूया. तो जो 1 BHK आहे ज्याची की क्वांटिटी आपल्याला देण्यात आलेली आहे 9, तर याची साईज अशा पद्धतीने देण्यात आलेली आहे. तुम्ही असे पॅसेज मधून एंट्री केल्यानंतर ही अशी लॉबी देण्यात आली आहे. जवळजवळ 7 फूट बाय 4 फूट अशी लॉबी आहे ही. आणि ती तुम्हाला जो हॉल आहे तो 14.5 बाय 10चा असा हॉल देण्यात आलेला आहे. लिव्हिंग रूम आहे. इकडे याला विंडो वगैरे चांगली देण्यात आलेली आहे. या साईडला तुमचं किचन आहे 7.5 बाय 9.5चं. आणि टॉयलेट आणि बाथरूम सेपरेट देण्यात आलेलं आहे, एक चांगली गोष्ट आहे. आणि जी बेडरूम आहे ती 10 बाय 10.25 अशा मापाची आहे. पण 1 BHK ला तुम्हाला एक इथं डिसएडव्हांटेज आहे की इथे तुम्हाला बाल्कनी देण्यात आलेली नाही, पण व्हेंटिलेशन चांगलं आहे. बाल्कनी नाही पण व्हेंटिलेशन चांगलं आहे. पण तुम्हाला माहिती शक्यतो म्हाडाच्या फ्लॅटला बाल्कनी शक्यतो देत नाहीत, बऱ्याच ठिकाणी असते. पण आता आपण इथं 2 BHK पाहूया कसा आहे. तर हा जो आहे हा म्हाडासाठी ठेवलेला 2 BHK आहे. तर त्यामध्ये पाहू शकता की इथे तुम्ही हॉलमध्ये एंट्री केली की हॉल जो आहे तुमचा 13 बाय 12 जवळपास या मापाचा आहे. हॉल 13 बाय 12 या मापाचा जवळपास आहे. आणि इथे एक चांगली गोष्ट आहे की हॉलला इथे बाल्कनी देण्यात आलेली आहे, जी की आहे तुम्हाला 4 फूट बाय 10 फूट अशी बाल्कनी ही जवळपास आहे. त्यानंतर तुम्हाला इकडे किचनचं माप जे आहे ते 7.5 बाय 7.5 या मापा 7.5 बाय 7.5 या मापाचं किचन आहे. त्यानंतर तुम्हाला इकडे एक टॉयलेट आणि बाथरूम सेपरेट देण्यात आलेलं आहे, जे की जसं 1 BHK ला आहे. हे टॉयलेट आणि बाथरूम दोन्ही देण्यात आलेलं आहे. आणि इकडे बेडरूम जी आहे ती 10 बाय 10 ची आहे. आणि ही छोटी बेडरूम मध्ये स्टडी रूम याला म्हणू शकतो आपण, जी की 10 बाय 8 आहे. ही चिल्ड्रन्स बेडरूम होऊ शकते. आणि दोघांना पण चांगली विंडो पण देण्यात इथं आलेली आहे. अशा पद्धतीने व्हेंटिलेशन खूप चांगलं आहे. किचनला सुद्धा इथं विंडो वगैरे आहे. तर अशा पद्धतीने हा 2 BHK आहे. आपण हा खालचा 2 BHK पाहूया कसा आहे. याचं माप पण जवळजवळ सारखंच आहे. हॉल, किचन, हॉलला बाल्कनी, टॉयलेट बाथरूम सेपरेट आणि हा स्टडी रूम आणि हा मास्टर बेडरूम. आणि यामध्ये मास्टर बेडरूमला सेपरेट टॉयलेट बाथरूम देण्यात आलेले नाहीये. कॉमन एकच टॉयलेट आहे आणि एकच बाथरूम आहे. तर अशा पद्धतीने हा प्लॅन आहे, सिंपल आहे एकदम. इकडे बाकीचे तुम्हाला बघू शकता की कॉमन बिल्डिंग मध्ये फ्लॅट आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. तर तुम्हाला भरपूर सर्व अमेनिटीज सुद्धा वापरता इथं येणार आहेत, ही पण एक चांगली गोष्ट आहे. हा एरिया सुद्धा खूप छान आहे. मी प्रत्यक्षात व्हिडिओ बनवलेला आहे, तो पण आता पाहूया. आता आपण या साईटची प्रत्यक्ष व्हिजिट केलेली आहे, तर तो व्हिडिओ आता आपण पाहूया. तुम्ही स्क्रीन पाहू शकता ही आपली जी साईट आहे ती आहे कमलराज एथेन्स. हा जो बांधकाम दिसते तुम्हाला समोर, हा समोरचा त्यांचा थोडासा कमर्शियल स्पेस आहे. थोडे दुकानगार तिथं असणार आहेत. हा जो आहे हा समोरचा रोड आहे. आणि समोरच तुम्हाला दिसेल की युरो स्कूल म्हणून दिसते तुम्हाला समोरच, बरोबर या प्रोजेक्टच्या आहे. साईडच्या समोरच स्कूल आहे चांगली. आणि हा खूप मोठा रोड, म्हणजे चांगला मोठा रोड इथे समोर आहे. आणि आसपासला सर्व मोठमोठ्या सोसायटी आहेत. ही जी आहे ही कमलराज एथेन्स साईट आहे. आता आपण आतमध्ये गेल्यानंतर पाहायला की हे जे आपण साईडला तुम्हाला दाखवलं हे बांधकाम, ही कमर्शियल साईट आहे. हा मेन रोड पासून हा आता आलेला एंट्री आहे. एंट्री पासून इकडे आले की ही बिल्डिंग इथे स्टार्ट होते. ही जी आहे ही ए बिल्डिंग आहे, जी अंडर कन्स्ट्रक्शन दिसते तुम्हाला, जिचं काम अजून कंप्लीट झालेलं नाही. आणि मी जी आता शो करतो तुम्हाला ती सी बिल्डिंग आहे, जी की तुम्हाला दिसते की कंप्लीट आहे पूर्ण. आता आतून किती कंप्लीट आहे हे बघावं लागेल, पण बाहेरून पूर्ण कलर सुद्धा काम झालेलं आहे. आणि हे बाहेर जे आहे ते अमेनिटी स्पेसेसचं काम इथं चाललेलं आहे. अमेनिटीज काय काय म्हणजे स्विमिंग पूल समथिंग काय असेल ते सगळं इथं बनवायचं चालू आहे. आता आपण थोडंसं आत जाऊन व्हिडिओ शूट केला तर हा बी आणि सी बिल्डिंग तुम्हाला दिसू शकते. मधली जी आहे ती बी बिल्डिंग आहे आणि साईडला जी आहे ती सी बिल्डिंग आहे. सी बिल्डिंग पूर्ण रेडी आहे आणि सी बिल्डिंग मध्येच म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. आता याचं पोझिशन फक्त हे समोरचं ज्यावेळी कम्प्लीट होईल अमेनिटी स्पेस वगैरे, तर त्यावेळेला तुम्हाला याचं पोझिशन भेटायला चालू होईल. पण बिल्डिंग तरी पूर्ण कंप्लीट झालेली आहे. आणि ही ए बिल्डिंग जी आहे हिचं काम अजून चालू आहे.
आता आपण आपल्यासाठी एक फ्लॅटचा व्हिडिओ बनवायचा सुद्धा प्रयत्न केला, पण त्या बिल्डरने आपल्याला आत जाण्यासाठी परवानगी दिली नाही. सेफ्टी तिने सांगितले आपल्याला की सेफ्टी नाही, तिथे जाण्यासाठी तुम्ही नाही जाऊ शकत. त्यामुळे आपल्याला फक्त फ्लॅटचा व्हिडिओ बनवता आला नाही, पण आपण आपल्यासाठी फ्लोर प्लॅन पूर्ण शो केलेला आहे. आता या ठिकाणी जो मार्केट रेट आहे, जो बिल्डरचे फ्लॅट्स आहेत ते 1 BHK जवळ 55 लाखाच्या आसपास आहे. 1 BHK 2 BHK 55-60 अशा लाखाच्या घरात आहे, ज्याची अगर पर स्क्वेअर फूट आपण किंमत काढली तर 10 ते 12,000 पर स्क्वेअर फूट असे इथं रेट सध्या चालू आहे. त्या मानाने आपण म्हाडा रेट अगर पाहिला, म्हाडाचा फ्लॅट अगर पाहिला तर 506 कार्पेट एरिया आपल्याला सर्व चार्जेस मिळून 29 लाखापर्यंत पडणार आहे. ही एक अंदाजित किंमत आहे, यामध्ये प्लस येऊ शकतं आणि मायनस होऊ शकतं. तर रेट आपण एक अंदाजित काढला तर 5,731 असा पर स्क्वेअर फूट रेट येतो, जो की बिल्डर फ्लॅटच्या 50-60% या रेंजमध्ये येतो. म्हणजे तरी पण आपल्याला 40% डिस्काउंटवर हे फ्लॅट मिळणार आहेत. आणि या ठिकाणी जे रेंट आहे 1 BHK ला जे आहे ते 15,000 पर्यंत आहे. 2 BHK ला जे आहे 20,000 पर्यंत तुम्हाला इथं आराममध्ये रेंट मिळू शकतं, कारण हे फ्लॅट कॉमन बिल्डिंग मध्येच आहेत आपले. आणि याचा अगर ऍडव्हान्टेज आपण बघायचं म्हटलं तर हे लोकेशन तुम्हाला माहिती आहे की खूप चांगलं लोकेशन आहे. कॉमन बिल्डिंग मध्ये फ्लॅट्स आहेत, तुम्हाला सर्व अमेनिटीज इथे वापरायला भेटणार आहेत. आणि रेटमध्ये सुद्धा आपण पाहिले की रेट सुद्धा आपल्याला 40-50 पर्यंत यामध्ये बिल्डर रेटपेक्षा डिस्काउंटमध्ये फ्लॅट इथे आपल्याला मिळत आहेत. याचं एकच डिसएडव्हान्टेज मला वाटलं की जो 1 BHK ला आहे, जसं की आपण फ्लोर प्लॅन मध्ये पाहिलं की त्याला फक्त बाल्कनी नाहीये, बाकी 2 BHK ला बाल्कनी आहे. एकंदरीत हा प्रोजेक्ट मला तर खूप आवडलेला आहे, कारण हा रेडी पोझिशन आहे, तुम्हाला काय वेट करण्याची सुद्धा गरज नाहीये. तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून जरी घेणार असाल तरी हा सुद्धा एक नंबर प्रोजेक्ट आहे. तुम्हाला डे 1 पासून याचं रेंट सुद्धा मिळू शकतं, रेंट सुद्धा चालू होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही या प्रोजेक्टला नक्की अप्लाय करा. इथे जर 2 BHK आपल्याला मिळालं तर आपलं नशीबच म्हणायचं. तर अशा पद्धतीने आपण हा पूर्ण माहिती आपल्यासाठी आणलेली आहे. तर अशाच पद्धतीने व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.